सन 1558चा काळ. ओडिसातील पुरी जिल्ह्यात मोगल सैन्य जगन्नाथ मंदिर तोडण्याच्या हेतूने पुढे सरकत होते. घोडे धावत होते, तलवारी चमकत होत्या. पण मुख्य गृहाकडे जातानाच एक विचित्र वादळ उठले. सूर्यप्रकाश अचानक नाहीसा झाला आणि सर्वत्र अंधार पसरला. मग सैन्यांनी पाहिलं, मंदिरातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर येतो आणि त्याबरोबरच एक भीषण घाबरणारी एक आकृती त्यांच्या पुढे येत आहे. हे दृश्य इतकं भयानक होते की अनेक सैन्य तिथेच बेशुद्ध झाले आणि ते वाचले जे मृत्यू समोर उभा आहे अशा भावनेने पळून गेले. आता तुम्ही विचार करा की ही एक फक्त ऐतिहासिक घटना होती का, की साक्षात भगवान जगन्नाथांनी आपल्या धामाचे रक्षण केले. पुरीचे जगन्नाथ मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्र नसून असंख्य रहस्यांचे मुख गवाह आहे. या पलीकडे ही प्रसिद्ध मालिका म्हणजेच भविष्य मालिका. या ग्रंथात या मंदिराशी संबंध कलियुगात अनेक भविष्यवाणी केल्या आहेत आणि त्या सर्व खऱ्या ठरल्या आहेत. त्याप्रमाणे एक सर्वात प्रसिद्ध म्हणजेच कोविड-19 म्हणजेच कोरोनाची घटना या ग्रंथात लिहिली आहे की ही जेव्हा मंदिरात सर्वात जुने काळ कोसळतील तेव्हा एक भयंकर महामारी येईल आणि हे अक्षरशः खरे ठरले. ही फक्त एकच घटना नाही, अशा अनेक घटना खऱ्या ठरल्या आहेत ज्या तुम्हाला थक्क करून टाकतील. या मंदिरात आणखी अनेक अनोळखी आणि भयप्रदस्त रहस्य दडलेले आहेत जे तुमचे होश उडवून टाकतील. आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे ब्रह्मपदार्थ म्हणजे श्रीकृष्णाचे हृदय. असे मानले जाते की या मंदिरात श्रीकृष्णाचे हृदय आजही अस्तित्वात आहे, जे दर 12 वर्षांनी जुन्या मूर्तीतून काढून नवीन मूर्तीत ठेवले जाते. ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय आहे. त्या दरम्यान जर कोणी हे हृदय पाहिले तर त्याचा तत्काळच मृत्यू पावतो. अशा अनेक घटना आपल्या पुढे आल्या आहेत. गेल्या 800 वर्षापासून या मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो. असे म्हणतात की एकही दिवस तो बदलला नाही तर मंदिर 18 वर्षासाठी बंद करावे लागते. जेव्हा इंग्रज आले तेव्हा त्यांनी ही प्रथा अंधश्रद्धा म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांच्याशी जे घडले हे ऐकून तुम्ही स्तंभित व्हाल. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 22 पायऱ्या आहेत, पण त्यातल्या 3ऱ्या पायरीवर पाऊल ठेवणे कठोरपणे मनाई आहे. पण असे का? आणि जर आपण त्या पायरीवर पाय ठेवले तर काय होईल? मग इथे मंदिराच्या रसोईची गोष्ट, जिथे 7 भांड्यामध्ये एकाच वेळी प्रसाद शिजवला जातो. पण तळाच्या आचेवरचे भांडे प्रथम कसे शिजते? मंदिराची रसोई विज्ञानाचे नियमही मोडते का? असा एक चमत्कारिक रहस्य. मग तुम्ही तयार आहात का एका अशा सफरसाठी जिथे प्रत्येक प्रकरण तुम्हाला चकित करेल, प्रत्येक रहस्य तुमच्या विश्वासाला आव्हान देईल आणि प्रत्येक उत्तर नवीन प्रश्न तयार करेल? चला तर मग जगन्नाथ मंदिराच्या त्या रहस्याकडे, यात्रेकडे निघूया जिथे भगवान स्वतःच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेत. 15 जून 2015 रात्री 12 वाजता संपूर्ण पुरी शहराची वीज काढण्यात आली. ही कोणतीही सामान्य वीज कटोती नव्हती. यामागे कारण होते मंदिराच्या गर्भगृहात चाललेली एक विलक्षण घटना. मंदिराचे मुख्य पुजारी या अंधारात डोळ्यावर पट्टी बांधून, हातात जाड हातमोचे घालून, हातात एक दिव्य पदार्थ घेऊन भगवानाच्या मूर्तीकडे चालले होते. हे काही ओर नव्हते तर श्रीकृष्णाचे हृदयच होते. त्याला ब्रह्मपदार्थ असेही म्हणतात. नेमके 12 वर्षांनीच हीच प्रक्रिया आज पुन्हा पार पाडत आहे, जिथे भगवान जगन्नाथांनी जुन्या मूर्तीतून त्यांचे हृदय काढून नवीन मूर्तीत ठेवले जाते. ही प्रक्रिया म्हणजे भगवानाचे शरीर बदलणे पण आत्मा तशाच ठेवणे. असे मानले जाते की या जगातील एकमेव मंदिर आहे जिथे भगवान आजही सजीव रूपात निवास करतात आणि जेव्हा त्यांचे शरीर जीर्ण होते तेव्हा नवीन शरीर दिले जाते, जसे की कोणतेही आत्मा नवा जन्म घेत. असे म्हणतात की या ब्रह्मपदार्थाला आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही आणि ज्याने पाहण्याचा प्रयत्न केला तो जिवंत उरला नाही. 9 कलेबर म्हणजेच मूर्ती बदलच्या रात्री जेव्हा जुन्या मूर्तीतून ब्रह्मपदार्थ काढून नव्या मूर्तीत ठेवला जातो तेव्हा पुरीत कर्फ्यू सारखे वातावरण निर्माण केले जाते. संपूर्ण शहराची वीज काढली जाते. मंदिर गाढ अंधारात बंद केले जाते. आता फक्त काही निवडक ब्राह्मणच असतात. त्यांचे कुटुंब सध्यांपासून हे कार्य करत आलेले आहे. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि हातात एक जाड हातमोजे घातले जातात, जेणेकरून ते हा पदार्थ ना पाहू शकतील ना त्याला स्पर्श करू शकतील. ही प्रक्रिया चालू असताना मंदिराची सुरक्षा CRFचे जवान करतात आणि कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश निषिद्ध असतो. जेव्हा 2015 मध्ये अनुष्ठान चालू होते तेव्हा एका पुजाऱ्याने त्या ब्रह्मपदार्थाला हात लावला. तुम्ही कधी विचार केलाय का? या मंदिराचा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो आणि मंदिराचा सुदर्शन चक्र कोणत्याही दिशेने पाहिला तरी तो फक्त एक तुमच्याकडे पाहताना असे दिसतो. त्यानंतर तो तत्काळ बेशुद्ध झाला आणि जेव्हा त्याला शुद्धी आली तेव्हा तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे अस्थिर झाला होता. मग प्रश्न उडतो, हा ब्रह्मपदार्थ म्हणजे नक्की काय? कोणतीही दिव्य ऊर्जा, फक्त एक विश्वास की खरोखरच एक असा कोणता अविनाशी पदार्थ अस्तित्वात आहे जो युगानुयुगे जिवंत आहे? असे मानले जाते की हा ब्रह्मपदार्थ अत्यंत शक्तिशाली आहे, ज्यामधून सतत ऊर्जा प्रसारित होत असते आणि नेहमीच एक हलकेसे कंपन जाणवत राहते. प्रसिद्ध भारतीय पुरातत्वकार प्रवीण मोहन यांच्या मते श्रीकृष्ण केवळ एक मानव नव्हते तर हे एक सर्वोच्च सत्ता होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मपदार्थ म्हणजेच कृष्णाचे हृदय हे प्रत्यक्षात एक आर्क रिफ्लेक्टर आहे, म्हणजे असे उपकरण जे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करते. त्यांनी असेही सांगितले की जगन्नाथांची मूर्ती लाकडापासूनच का बनवल्या जातात?
त्यांच्या मते लाकूड विजेते संवाहक नसते, म्हणून ते ब्रह्मपदार्थातून निघणारी विद्युत चुंबकीय ऊर्जा आत रोखून टाकते. असे म्हटले जाते की आजपर्यंत कोणीही हे पदार्थ पाहिलेले नाही. 50 वर्षापूर्वी एका व्यक्तीने दावा केला होता की त्याने हे हृदय पाहिले आहे. त्यांनी सांगितले की हे हृदय चांदीसारखे द्रवरूप होते आणि हेच द्रव लाकडाला कुंकवत करत असते, म्हणून दर 12 वर्षांनी ही मूर्ती बदलाव्या लागतात. त्या व्यक्तीने असेही म्हटले की जेव्हा ह्या हृदयाला प्रकाशात आणले गेले तेव्हा ते चक्राप्रमाणे फिरू लागले आणि जोरात कंपन सुरू झाले. म्हणजेच हे ब्रह्मपदार्थाला प्रकाश लागला की तो आणखी सक्रिय होतात, जे धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच दरवेळी जुन्या मूर्तीतून हे नवीन मूर्ती स्थापित करत असताना संपूर्ण शहराची वीज गाडवली जाते. विज्ञानासाठी हे आजही चकित करणारे रहस्य आहे, ज्याचा उलगडा कोणालाही करता आलेला नाही. पण भक्तांच्या दृष्टीने हे त्यांचे श्रीकृष्ण आहेत, त्यांचे हृदय आहे. म्हणूनच दररोज लाखो भक्त भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. तुम्हाला माहिती आहे का की श्रीकृष्णाच्या निधनानंतर पांडवांनी त्यांचे शरीर जाळले होते. मग हे हृदय कसे उरले आणि ते पुरीपर्यंत कसे पोहोचले आणि या भव्य मंदिराची रचना कोणी केली, कोण होते ते? त्यांनी चमत्कारिक पद्धतीने भगवान जगन्नाथांच्या मूर्त्या बनवल्या. चला तर मग हे रहस्यमय आणि रोचक प्रसंग जाणून घेऊया. आजपासून साधारण 5000 वर्षापूर्वी महाभारत युद्धानंतर सर्वत्र फक्त प्रेतांचेच ढीग होते. लक्षावधी मृतदेह आणि कौरवांचा नाश याने सर्व काही कोलमडून गेले होते. कौरवांनी माता गांधारी या सर्व विनाशाचे कारण फक्त श्रीकृष्णाला ठरवले. तिच्या मते जर श्रीकृष्णाने इच्छा केली असती तर हे युद्धच घडले नसते. त्यामुळे संतापून गांधारीने कृष्णाला शाप दिला, ज्या प्रकारे माझ्या वंशाचा नाश झाला त्याच प्रकारे तुझ्या वंशाचाही नाश होईल. या शापाचा 36 वर्षानंतर एके दिवशी जंगलात विश्रांती घेत असताना एका शिकाऱ्याने श्रीकृष्णाला हरिण समजून बाण मारला. जसा बाण त्यांच्या पायाला लागला तसा त्यांनी हे लोक सोडलं आणि मृत्यूला स्वीकारलं. असे मानले जाते की त्यांच्या मृत्यूबरोबरच संपूर्ण द्वारका नगरी पाण्यात बुडाली आणि त्यांचा संपूर्ण वंश नष्ट झाला. शिकाऱ्याला मोठा पश्चाताप झाला आणि त्याने त्याची क्षमा मागितली. पण श्रीकृष्णाने सांगितले, हे माझ्या स्वतःच्या कर्माचं फळ आहे. तू मागील जन्मी महान वानराजा बाली होतास, ज्याला मीच राम अवतारात छळून मारले होते. म्हणूनच आज तू माझ्या मृत्यूचे कारण ठरलास. श्रीकृष्णाच्या निधनाची बातमी पांडवांना मिळताच त्यांनी पूर्ण विधिविधानाने त्यांचा अंतिम संस्कार केला. जेव्हा त्यांचे शरीर जाळले गेले तेव्हा त्यांचा संपूर्ण देह पंचतत्वात विलीन झाला, पण त्यांचे हृदय शिल्लक राहिले आणि जाळण्याऐवजी आणखी जोरात धडधडू लागले. त्यांचा हृदयाला नंतर ब्रह्मपदार्थ असे म्हटले गेले. अर्जुनाने या हृदयाला लाकडी तथ्यपशुबरोबर ठेवून नदीत वाहून दिले. बराच काळ वाहत वाहत येता हे ब्रह्मपदार्थ ओडिसाच्या समुद्रकिनारी पोहोचला. त्यावेळी त्या किनाऱ्यावर सबरा जमातीचे लोक राहत होते. त्या जमातीचा प्रमुख विश्ववसू यांना हा ब्रह्मपदार्थ पाहिला. तेव्हा त्याची ऊर्जा आणि दिव्यतेमुळे ते भारावून गेले. एके दिवशी त्यांनी नीलमाधवांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि शोध घेण्यास सुरुवात केली. हीच गोष्ट पुढे जगन्नाथ मंदिराच्या निर्मितीची पाया ठरली. राजा इंद्रदुम्न विष्णूचे परमभक्त होते. त्यानंतर राजाने आपल्या ब्राह्मण पुजारी विद्यापतीला एक मूर्ती शोधण्याचा आदेश दिला. विद्यापत्याने अनेक दिवस पर्वतावर विविध भागात शोध घेतला आणि शेवटी कळले की ही मूर्ती आदिवासी प्रमुख विश्वासू यांनी एका गुहेत लपवली गेली आहे आणि हे तिची गुप्तपणे पूजा करतात. विद्यापतीने दर्शनाची परवानगी मागितली. तेव्हा विश्वासूंनी नकार दिला की हा यांच्या जमातीची खाजगी विषय आहे. त्यानंतर विद्यापतीने चातुर्य दाखवून विश्वासुकांची कन्या ललिताशी विवाह केला. आता ललिताच्या मदतीने विद्यापतींनी विश्वासून पटवून दिला आणि ते गुहेकडे निघाले. जसा विद्यापतीने ती नीलमाधवाची मूर्ती पाहिली तसं ते त्यांच्या ऊर्जेचे भारावून गेले आणि तातडीने राजा इंद्रधनुंना बातमी दिली. पण जेव्हा राजा तिथे पोहोचला तेव्हा परत विश्वासूंनी ती मूर्ती तिथून हलवली होती. त्यामुळे राजा निराश होऊन महालात परत आले. त्यानंतर पुन्हा एक रात्री भगवान विष्णू यांच्या स्वप्नात आले आणि सांगितले, पुरीच्या किनाऱ्यावर एक मोठा निमचं झाड आहे. तू त्या झाडाखाली बसून माझी नवीन मूर्ती बनव. हे झाड इतकं मोठं होतं की ते उचलणे सोपे नव्हते. शेवटी जमेल तशा रीतीने ते झाड महालापर्यंत आणले. पण आता प्रश्न होता, यापासून भगवानांची मूर्ती कोण बनवणार? अनेक कारागिरांना हा प्रयत्न केला पण सर्व अपयशी ठरले. त्यांनी सांगितले की झाड इतके कठीण आहे की आमच्या छिन्नी हातोड्यांचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. हे ऐकून राजा चिंतित झाले. तेवढ्यात एके दिवशी भगवान विश्वकर्मा एका वृद्धाच्या साधूच्या स्वरूपात तिथे आले आणि सांगितले की ते हे मूर्ती 21 दिवसात तयार करून देतील. राजा खुश झाले, पण त्या वृद्धाची एक अट घातली. तो म्हणाला, मी एका खोलीत बंद राहून 21 दिवसात ही मूर्ती बनवेन आणि त्यापर्यंत या खोलीचे दरवाजे कोणीही उघडणार नाही किंवा आत येणार नाही. राजाने ही अट मान्य केली आणि मूर्ती बनवण्याचं काम सुरू झाले. दरवाजा बंद करण्यात आला आणि खोलीतून छिन्न हातोड्याचा आवाज येऊ लागले. पण 15 दिवसानंतर अचानक हे आवाज बंद झाले. महाराणी गुंडीची चिंतित झाल्या आणि महाराजांना सांगितले, दार उघडून पाहावे, कदाचित तो वृद्ध भूक तहानेने मेला असेल. राजांनी सुरुवातीला नकार दिला, पण नंतर ते मान्य झाले आणि दरवाजा उघडला. पण दार उघडल्यावर सर्वच चकित झाले. तो वृद्ध व्यक्ती गायब झाला होता आणि मागे फक्त 3 अपूर्ण मूर्ती होत्या. राजांना हे पाहून मोठे दुःख झाले.
कारण त्यांच्यामुळे अट मोडल्याचे भगवानांची मूर्ती अपूर्ण राहिली होती. जगन्नाथ भगवानांचे हात पाय अर्धवट होते. बलराम आणि देवी सुभद्रा यांच्याही मूर्ती अपूर्ण होत्या. जेव्हा राजा मूर्तीजवळ गेला तेव्हा त्याला हृदयाचे धडधड जाणवले आणि मूर्तीतून एक दिव्य आवाज आला, ज्याने राजांना सांगितले, श्रीकृष्णाचे हृदय या मूर्तीत आहे. राजांनी या मूर्तीची स्थापना केल्या आणि आजही या अपूर्ण मूर्त्या भगवान जगन्नाथ म्हणून पुरीत पूजल्या जातात. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे होत आहे ते आधीपासूनच लिहून ठेवले गेले आहे आणि जे लिहिले गेले आहे तेच होणार आहे. हा कोणताही चित्रपट संवाद नव्हे, तर पुरीतील भक्तांची श्रद्धा आणि भविष्य मालकीची सत्यता आहे. चला तर मग भविष्य मालकीची काही घटना जाणून घेऊया, ज्या आज सत्य ठरत आहेत. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास आणि वर्तमान एका भविष्याशी जोडले गेले आहे. भविष्य मालिका हा एक ग्रंथ आहे जो साधारण 500 वर्षापूर्वी ओडिसाचे महान संत आचार्य अच्युतानंद यांनी लिहिला. असे म्हटले जाते की पंचसखा यापैकी एक होता. त्यांनी भगवानांच्या आदेशावरून कलियुगातील अनेक घटना आधीच पाहिल्या गेल्या होत्या. कोविड-19ची भविष्यवाणी. या ग्रंथाची सर्वात प्रसिद्ध भविष्यवाणी 4 वर्षापूर्वी खूप व्हायरल झाली होती, जेव्हा लोकांनी दावा केला की त्यात कोरोनाचे महामारीचे वर्णन आहे. नाना रोग आसिबा गोटे, बडा व्याधी लोका घरे राहिबा, बाहेर कुणा जीवा. याचा अर्थ आहे, अनेक रोग येतील, एक मोठा रोग पसरेल, लोक घरात बंद राहतील, बाहेर पडू शकणार नाहीत. हा ग्रंथ ओडिशा भाषेत लिहिला गेला आहे आणि त्यांच्या ओळी काव्य स्वरूपात आहेत, जणू काही कोणते तरी गूढ रहस्य सांगत आहेत. तर चला भविष्य मालिकेतील काही चकित करणाऱ्या भविष्यवाणी पाहूया. असे म्हटले जाते की पापनिशी एकादशी दिवशी मंदिराचा अखंड दिवा लावला जातो. अचानक तीव्र वारा आला की तो झेंडा उडून दिव्यावर गेला, त्यामुळे झेंड्याला आग लागली. पक्ष्यांच्या मंदिरावर बसणे. म्हणजेच इतर मंदिराप्रमाणे जगन्नाथ मंदिराच्या गुबद्वारावरही कधी पक्षी बसत नाहीत. पण जुलै 2020 नंतर गिधाडे, गरुड यांसारखे पक्षी मंदिराच्या गुबद्वारावर, स्तंभावर आणि नीलचक्रावर बसलेले पाहिले. यामुळे जगाच्या महाविनाशाच्या भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आल्या. सुदर्शन चक्राचे टेढे होणे. म्हणजेच भविष्य मालिकेनुसार जेव्हा कलियुगाचा शेवट जवळ येईल तेव्हा भगवान जगन्नाथ मंदिराचे नीलचक्र म्हणजे सुदर्शन चक्र वादळामुळे टेढे होईल. हे मे 2019 मध्ये फानी या समुद्र वादळामुळे हे प्रचंड चक्र टेढे झाले होते. अशा आणखी अनेक भविष्यवाण्या सत्य ठरल्या आहेत आणि अजूनही अनेक आहेत ज्या भविष्यात घडणार आहेत. 3 रथयात्रा एकाच वेळी थांबतील, नद्या उलट्या दिशेने वाहतील, ब्रह्मपदार्थ मंदिरातून गायब होईल आणि शेवटी भगवानांचा अंतिम अवतार कल्की येईल. तर मित्रांनो, तुम्हीच विचार करा, हे फक्त योगायोग आहेत की खरोखरच आचार्य अच्युतानंद यांना भविष्यदर्शी शक्ती प्राप्त होत्या? जर त्यांनी आजपासून शेकडो वर्षापूर्वी अशा गोष्टी लिहिल्या ज्या आज सत्य ठरत आहेत, जर त्यांच्या इतर भविष्यवाणी आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत का? भविष्य मालिका एक सामान्य ग्रंथ नसून विश्वास आणि एक रोडमॅप आहे जो फक्त समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या माहितीसाठी सन 1558 मध्ये मोगल सैन्याचे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांच्याशी जे घडले ते चकित करणारे होते आणि ही घटना भविष्य मालिकेत आधीच लिहून ठेवली गेली होती. त्याचप्रमाणे इंग्रजाबद्दलही भविष्य मालिकेत सांगितले गेले होते की गोरे लोक येतील आणि मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करतील. चला तर मग आता जाणून घेऊया ही जेव्हा मोगल सैन्याच्या मंदिरात हल्ला केला तेव्हा काय झाले आणि ब्रिटिशांची कशा रीतीने भक्तांची श्रद्धेने अंधश्रद्धा ठरवून मंदिर बंद करण्याचा प्रयत्न केला. काला पहाड नावाचा एक अफगाण सेनापती होता जो त्यावेळी बंगालचा गव्हर्नर होता. त्याची क्रूरता आणि इतकी कुप्रसिद्ध होती की त्याचे नामोच्चार ऐकताच लोक थरथर कापत असे म्हणतात की त्याला सनातन धर्म आणि मंदिराबद्दल विशेष तिटकारा होता. तीव्र वारे वाहू लागले, आकाश काळे पडले, सूर्यप्रकाश एकदम नाहीसा झाला आणि मंदिराभोवती एक रहस्यमय दाट अंधार पसरला. मंदिरातून एक चमत्कार प्रकाश बाहेर पडला जो कोणत्याही मानवाचा नव्हता. हा प्रकाश बाहेर आल्यावर संपूर्ण मैदान एकदम शांत झाले. सैन्यांमध्ये गोंधळ माजला आणि बेशुद्ध पडले. काही उलट्या पायी पळू लागले. एकही तलवार न उपसता काला पहाडाचे संपूर्ण सैन्य माघारी परतले. आजही पुरी लोककथांमध्ये ही गोष्ट सांगितली जाते की जेव्हा भगवानांच्या मर्यादेचा प्रहार होतो तेव्हा ते स्वतः प्रकट होऊन आपल्या धर्माचे रक्षण करते. आता दुसऱ्या घटनेकडे वळूया. इंग्रजांचा विरोध आणि रथयात्रेचे संघर्ष. जेव्हा 1803 मध्ये इंग्रजांनी पुरीवर कब्जा केला होता तेव्हा त्यांनी अनेक प्राचीन मंदिराची संपत्ती आणि अधिकार हिरावून घेतला होता. पण पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिर हे एक असे ठिकाण बनले जिथे जनतेचे कधीही नियंत्रण सोडले नाही. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मंदिरातील अलौकिक घटना आणि भक्तांची श्रद्धा समजत नव्हती म्हणून त्यांना अंधश्रद्धा ठरवून त्यांची थट्टा करण्यास सुरुवात केली. सन 1805 मध्ये ब्रिटिश कलेक्टर मिस्टर हंटर यांनी पुरी मंदिरातील विधी कर्मांना आतर्किक आणि बर्बर असे संबोधले. सन 1866 मध्ये ब्रिटिश प्रशासनाने पुरीची रथयात्रा बंद करण्याचा डाव रचला. त्यांनी असे युक्तिवाद केला की रथयात्रेच्या वेळी गर्दी अनियंत्रित होते आणि हे प्रशासनासाठी धोकादायक आहे. पण हा निर्णय संपूर्ण ओडिसामध्ये जन आंदोलनाला कारणीभूत ठरला. लक्षावधी लोक रस्त्यावर उतरले. मठ, आचार्य आणि गावोगावी लोकांची उघड विरोध केला. लोकांनी स्वतःच रथयात्रेचे रथाचे बांधकाम सुरू केले. असे म्हणत, जर भगवान चालले नाही तर आम्हीही चालणार नाही.
ज्या जनतेच्या दबावामुळे आणि आक्रोशामुळे ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली आणि 1667 पुन्हा रथयात्रेला परवानगी देण्यात आली. यानंतर इंग्रजांनी कधीही पुरी मंदिराच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप केला नाही. आता तुम्हाला जगन्नाथ मंदिरातील तिसऱ्या पायरीचे रहस्य सांगतो, जिला यमलोकाचा द्वार असेही म्हटले जाते. या मंदिरात एकूण 22 पायऱ्या आहेत, पण सर्वात विशेष म्हणजे तिसरी पायरी, कारण तिच्यावर पाऊल ठेवणे योग्य मानले जात नाही. धार्मिक कथांनुसार या तिसऱ्या पायरीला यमशिला असे म्हणतात, की जो या पायरीवर पाय ठेवतो त्याचे सर्व पुण्य शून्य होते आणि त्याला यमलोकात जावे लागते. दरअसल एकदा यमराज भगवान जगन्नाथाकडे आले आणि म्हणाले, भगवान, भक्त जसा तुमच्या दर्शनाकडे येतो तसे त्याचे सर्व पाप नष्ट होते आणि जर असे चालू राहिले तर सर्वजण जगन्नाथपुरीला दर्शन घेऊन पापमुक्त होतील आणि यमलोकात कोणीच येणार नाही. तेव्हा भगवान जगन्नाथ म्हणाले, तू या मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर आपले स्थान निश्चित कर आणि जो कोणी या तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवेल त्याचे पुण्य शून्य होईल आणि त्याला यमलोकात जावे लागेल. आणि तेव्हापासून या पायरीला यमशिला असे म्हटले जाते, कारण त्यात यमाचा वास आहे. आता जर आपण पुरी मंदिरावर लावलेल्या सुदर्शन चक्राबद्दल बोललो तर पाहणाऱ्यांनी असे दावे केले आहेत की हे चक्र मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यातून पाहिलं तर असे वाटते की ते फक्त तुमच्याकडेच पाहत आहे, म्हणजेच ते ज्या दिशेने पाहिले त्याच दिशेने ते तुमच्या समोर दिसते. याला सामान्य भाषेत कृत्रिम भ्रम असे म्हणतात, पण हे आजही विज्ञानाच्या पलीकडे आहे. हे इतके जड चक्र मंदिरावर कसे बसवले गेले आणि त्या काळात लोकांनी हा कृत्रिम भ्रम कसा निर्माण केला, ज्यामुळे चक्र नेहमी समोर दिसते. भक्तांच्या मते हे श्रीकृष्णाचे चक्र आहे, जे त्यांना जगाच्या रक्षणासाठी या मंदिरात स्थापन केले. आता भविष्य मालिकेतील आणखीन एक ओळ अशी आहे की जेव्हा या मंदिराच्या समुद्रात बुडेल तेव्हा कलियुग आपल्या अंतिम टप्प्यात असेल आणि तेव्हा विष्णूंचा अंतिम अवतार कल्की अवतार येईल. आता पुरीच्या रसोईबद्दल जाणून घेऊया. जगन्नाथपुरीचे रसोईघर हे जगातील सर्वात मोठे आणि रहस्यमय रसोईघर आहे, ज्याचे विशिष्ट तथ्य आणि परंपरा भक्तांना चकित करून टाकतात. या रसोईचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे इथे भोजन 7 मातीच्या भांड्यामध्ये बनवले जाते आणि प्रत्येक भांडे एकामागून एक ठेवले जाते. स्वाभाविकपणे सर्वात खालच्या भांड्याला सर्वात जास्त आग लागत असल्याने ते प्रथम शिजले पाहिजे, पण पुरीत असे होत नाही. ही चकित करणारी गोष्ट आहे की 7ही भांड्यांपैकी सर्वात वरच्या भांड्यातील अन्न प्रथम शिजते, जे विज्ञानाचे सर्व नियम चुकीचे ठरवते. इथे भोजन बनवण्याचे काम फक्त सेवायत ब्राह्मणच करतात आणि कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेशाची परवानगी नसते. या पवित्र रसोईत कोणत्याही प्रकारचे आधुनिक इंधन किंवा गॅस वापरला जात नाही, तर फक्त लाकडाच्या चुलीवरच पारंपरिक पद्धतीने प्रसाद शिजवला जातो. पुरी मंदिरात दररोज साधारण 500 ते 2 लाख लोकांचा महाप्रसाद वाटला जातो, पण चमत्कार असा आहे की ते अन्न कधीच वाया जात नाही आणि कधीही तोटा पडत नाही. अशी मान्यता आहे की माता लक्ष्मी स्वतः दररोज रसोईत येतात आणि रसोईंना अंतर्गत सूचना देतात की आज किती जणांसाठी प्रसाद तयार करायचा आहे. एक आणखी चकित करणारी गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या स्वयंपाकघरात जिथे 500हून अधिक रसोईचे आणि सेवक काम करतात, जिथे दररोज शेकडो क्विंटल धान्य, भाज्या आणि मसाले वापरले जातात, तिथे ना कोणती दुर्गंधी असते ना कोणती माशी असतात. असे म्हटले जाते की अग्निदेव आणि माता लक्ष्मीची कृपा आहे, जी की रसोईला प्रत्येक प्रकारच्या अशुद्धीपासून दूर ठेवते. 18व्या शतकात मराठा शासन काळात एका अधिकाऱ्याने रसोईच्या चमत्काराला अंधश्रद्धा ठरवून जाणून बुजून भांड्यांची संख्या बदलण्याचा आदेश दिला. पण त्याच्या असूनही त्या दिवशी पुरीत महाप्रसाद आणखी सटीक बनला. ना एक दाणा कमी पडला ना एक दाणा जास्त झाला. यानंतर त्या अधिकाऱ्याने रसोईची पुन्हा हस्तक्षेप न करण्याची शपथ घेतली. मित्रांनो, अशा अनेक चकित करणाऱ्या गोष्टी आहेत, पण हे एका व्हिडिओमध्ये सांगणे अशक्य आहे. चला तर दुसऱ्या शेवटच्या प्रकरणाकडे वळूया. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्यांना ना तर्काने समजता येते ना विज्ञानाने परखता येते. पुरीचे श्री जगन्नाथ मंदिराचे प्रत्येक दगड, प्रत्येक कोपरा आपल्याशी एक अशा जगात नेतो तिथे भक्ती आणि बुद्धी, विज्ञान आणि विश्वास, संघर्ष आणि समाधान हे सर्वत्र एकत्र चालते. जगन्नाथ केवळ भगवान नसून एक चेतना आहे. ते आपल्याला हे शिकवतात की जेव्हा विज्ञान मुख्य होते तेव्हा श्रद्धा बोलू लागते. मग आता प्रश्न आहे की हे सर्व फक्त योगायोग आहेत की कुठेतरी कोणत्याही एक अशी शक्ती आहे की हे सर्व गोष्टी नियंत्रित करत आहे? तुम्ही काय म्हणता? तुम्ही कधी ह्या रहस्यांचे स्वतः अनुभवले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर अशा रहस्याबद्दल व्हिडिओ सारखे येत असतात. कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करावे. धन्यवाद. जय श्री जगन्नाथ.